हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता आम्ही चाललोय मित्रांनो वणीगडावर, कारण की काय आपले सगळे मित्र वगैरे रेडी झालेले वणीगडावर जाण्यासाठी। रात्रीचे किती वाजले? 12:43 झालेले आपल्याकडे 43 झालेले। इकडे सगळे मित्र कंपनी आहे करा रे चांगला आला तू येतोय बरोबर। आपली गाडी आहे मस्तपैकी, आता आपण चाललोय वणीगडावर मस्तपैकी। तिथं जाऊन तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि पाऊस वगैरे खूप जोरात येतो। बरसात के मौसम में तन्हाई के आलम में मैं घर से निकल आया बोतला। मस्तपैकी मित्रांनो पाऊस वगैरे खूप छान आहे मस्तपैकी। आता आम्ही आमच्या गाडीला डिझेल टाकण्यासाठी थांबलेलो आहे, बघू शकता गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकण्यासाठी थांबलेलो आहे। इकडे बघू शकता तुम्ही किती जोरात पडतोय लाईटामध्ये, बघा तुम्ही लाईटामध्ये समजणार आहे की पाऊस पडतोय की नाही पडतोय। तर इकडे आपल्या गाडीला डिझेल वगैरे टाकणं चालू आहे। इकडे बंटी भाऊ हे, त्याच्यानंतर हे बा इथं गँग बसली आमची। एक गँग बसलेली रात्रीचे 2:30 वाजले मित्रांनो, बघू शकता। इकडं आम्ही आता रात्रीचे 2:30 वाजता चहा पितोय। हे अरे पाणी बॉटल घ्या रे। हे आमचे कार्यकर्ते पैशाचे ओनर आहे, इकडे सगळे चाय पित आहे मस्तपैकी मित्रांनो। आपली आता चाय वगैरे पिली गेली, आपले मित्र वगैरे सगळे चाय पित होते, बघू शकता। आम्ही इथं पवार अमृत पिंडे तिथे चाय वगैरे पिली ती, आपली गाडी वगैरे इकडे लावलेली आहे। आता आम्ही चाललोय मस्तपैकी वणीगडावर। तर पुढे ब्लॉग बघा मित्रांनो। आम्ही आता मस्तपैकी नांदोरीमध्ये पोहोचलेलो आहे, बघू शकता। इकडं आमचे अध्यक्ष साहेब आहे। मित्रांनो आम्ही आता नांदोरीमध्ये पोहोचतोय आणि नांदोरीमध्ये गाड्या लावून वणीगडावर जाण्यासाठी एवढी गर्दी होती। इकडे सगळ्या गाड्या वगैरे आपण वणीगडावर पोहोचलेलो आहे, पण भाविकांचे एवढे आले तुम्ही बघू शकता। पावसाचं वातावरण आहे, आजूबाजूला पूर्ण फुल चिखल आहे आणि एवढ्या मोठ्या रांगा लावून ठेवलेल्या आहे यांनी। बघा हे लोकांचे हाल बघा इथं, हे बघा हे असे लेडीज लोक, हे एवढ्या मोठ्या मोठ्या रांगा, किती म्हणजे पैसे तुमचं हालत आहे ना हे पब्लिकचे, बघू शकता तुम्ही। इथं बाकीचे लहान लहान मुलं आहे यांच्यासोबत, बघू शकता मित्रांनो। पाऊस वगैरे किती जोरात आहे आणि गर्दी पण खूप झालेली आता। ए थांबा रे, गाडी इथं लागायला रे, थांबा इकडे थांबा। पावसात कुठे चालले पुढे, थांबा ना गाडी नाही थांबा, गाडी इथं थांबा आपल्यासाठी स्पेशल। आमची गाडी आली मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता ही बा आमची गाडी इथं उभी आहे आणि मग पुढे जाऊ आम्ही वणीगडावर। आले रे आपली गाडी आली, थांबा रे बस 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 थांबा रे, लेडीज घुसून द्या पहिले आरामात रे, यांना जाऊ दे रे। अध्यक्ष साहेब चल मागे चल, मागे जा। बघू शकता मित्रांनो आम्ही आता पावसात इथं थांबलेलो आहे। रात्रीचे 4:15 वाजले आणि पाऊस खूप जोराचा आहे इथं वणीगडावर। तुम्ही येशाल तर छत्री वगैरे अवश्य घेऊन या, रेनकोट छत्री, आणि लहान मुलांना नका आणू, एवढंच माझं सांगायचं। हे बघा इकडे आमचे मनोज भाऊ पूर्ण ओले झाले, मनोज भाऊ इकडे गणपत भाऊ पण ओले झाले, मी पण ओलाच झालेलो आहे मित्रांनो। पण आता काय करणार आहे, आपल्याला आईचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावर थोडंफार कष्ट सहन करावे लागणार आहे आपल्याला। बघू शकता मित्रांनो गर्दी वगैरे खूप छान आहे अशी घरी वणीगडावर, आणि बाहेर एकदम जोराचा पाऊस वगैरे चालू आहे। इकडे आमची मित्रमंडळी वगैरे, इकडे आम्ही सगळं पाऊस वगैरे एकदम जोरात चालू आहे, पूर्ण ओलं झालं।
आपल्याला मित्रांनो आता रोपवेकडे जायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे रोपवे वगैरे. इथून आपण आता आत एंट्री करतोय. कंपनी वगैरे इथं आलेली आहे. बघू शकता रोपवे वगैरे किती छान बनवलेले आहे. तर आता आम्ही वाढ बघतोय. रोपवे आल्यानंतर आपण रोपवे आलं आहे मित्रांनो आपलं. इकडे सगळे आपली मित्र कंपनी वगैरे उभी आहे. बघू शकता ते तिकडून आता एक्झिट होती सगळेजण. मग आपण इकडे आता आपण चालू आहे दर्शनाला. बघू शकतो असं रोपवेवरनं एक्झिट केल्यानंतर असं पायऱ्यांनी वरती जावं लागतं इथं. मस्तपैकी आईच्या मनापासून दर्शन वगैरे घेतल्या गेल्यानंतर मस्तपैकी आम्ही रोपवेने खाली वगैरे येऊन लागतो. बघू शकता मित्रांनो वरून खाली किती छान असं वातावरण होतं. खाली आल्यानंतर मस्तपैकी आम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा होता. मग आम्ही निघून जातो प्रसाद घेण्यासाठी. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी प्रसाद घेण्यासाठी. पेढा वगैरे बघूया आपण आता पेढा वगैरे या दुकानावर आपण थांबलेलो आहे पेढा वगैरे घेण्यासाठी. हो दे भाऊ टेस्टला. आपलं दर्शन वगैरे आपल्याला जायचं आहे घरी सकाळी. आता रात्री आलो होतो आपण किती वाजता 2-2:30च्या दरम्यान. आता आपले वाजू राहिले 6:19. मस्तपैकी दर्शन वगैरे झाल्यानंतर बघू शकता मित्रांनो वणीगडावर वातावरण किती छान होतं. आणि सकाळीचे 6:19 झालेले होते तरी पण वातावरण एकदम भारी होतं. पाऊस वगैरे थोडा थांबलेला होता. त्याच्या आधी मस्तपैकी आम्ही निघून जातो बसनी नांदोरीमध्ये. कारण की आपल्याला जायचं होतं घरी. रात्रभर झोपलेलं नव्हतं. रात्रभर प्रवास केलेला होता. तरी वातावरण पण आणि मित्रमंडळी पण आणि भक्तांची गर्दी पण इतकी होती की कमी व्हायचं नावच घेत नव्हतं मित्रांनो. आता फायनली आपण चाललो आहे नांदोरीमध्ये. बसमध्ये आपलं बसलं गेलं आहे मित्रांनो. आता चाललो आहे आम्ही नांदोरीमध्ये. नांदोरीमध्ये आल्यानंतर बघू शकता मित्रांनो एवढं धुक्क होतं की समोरची गाडी पण दिसत नव्हती. थोडंसं काय करणार आहे. आलो आम्ही नांदोरीमध्ये. चला मित्रांनो भेटू आता नवीन एक ब्लॉगमध्ये. कारण की ब्लॉग आता मी इथंच एंड करतोय. कारण की आता आपली गाडी वगैरे येते. आता पाऊस वगैरे चालू झाला होता थोडासा. मग इथे गाडी वगैरे बसतो आणि आता आपण जाऊ घरी. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि व्हिडिओ कुठून बघताय ते बी आम्हाला नक्की सांगा.